तिला अर्थमानसशास्त्र ही टर्म वापरली तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा जो बायस असतो त्याला रिसेन्सी बायस म्हणतात. म्हणजे अगदी अलीकडच्या इतिहासात जे काही घडलेलं आहे त्याचा आपल्या मनावरती, आपल्या डिसिजन मेकिंग ॲबिलिटीवरती खूप मोठा पगडा असतो. आणि हे आत्ताचं जे मार्केट म्हणजे 2 जानेवारीला मार्केटने न्यू ऑल टाईम हाय क्रिएट केला होता आणि नंतरच्या 3 महिन्यामध्ये मार्केट जवळजवळ 10-11% पडलंय. तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच आता म्हणजे आता पुढे काय होणार किंवा हे किती दिवस चालणार याच्याविषयी मनात शंका उत्पन्न झालेली आहे. आणि ह्या रिसेन्सी बायसमुळे आपण असा विचार करतो की हे असंच पुढचे कित्येक दिवस चालू राहील. तर तसं नसतं. म्हणजे आता ह्या सिच्युएशनमध्ये जर का आपल्याकडे आत्ता कॅपिटल आहे आणि ते आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे तर मी असं सांगेन की सगळ्यात चांगला मार्ग किंवा मोस्ट एफिशियंट वे राईट नाव हा तुमचे जे काही फंड्स आहेत ते साधारण 10 ते 12 भागामध्ये डिव्हाइड करा आणि प्रत्येक आठवड्यामध्ये त्याच्यातला एक भाग अशी पुढचे 2-2.5 महिने 3 महिने अशी तुम्ही जर का गुंतवणूक केली तर तुमचं नॅचरल ॲव्हरेजिंग चांगलं होईल. जसं आपण SIP मध्ये करतो बरोबर, पण त्याच्यात फक्त महिन्यातनं एकदा आपण इन्व्हेस्ट करतो युजली. तर ही मार्केटची सिच्युएशन ज्याच्यात खूप जास्त व्होलॅटिलिटी आहे आणि एक कुठली तरी बातमी आली तर मार्केट खूप वर किंवा खाली होतंय, तर त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आत्ता तरी आपण छोट्या छोट्या इन्स्टॉलमेंट्समध्ये जास्त फ्रिक्वेन्सीने इन्व्हेस्ट केलं तर पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला त्याचे रिटर्न्स चांगले मिळतील. आणि या बाबतीमध्ये एक खूप फेमस कोट आहे गेल्या शतकातले खूप फेमस इकॉनॉमिस्ट जॉन मेनार्ड कीन्स म्हणून. त्यांनी म्हटलेलं आहे की मार्केट्स कॅन रिमेन इररॅशनल लॉंगर दॅन यू कॅन रिमेन सॉल्व्हंट. म्हणजे तुमच्याकडची लिक्विडिटी संपून जाईल तरी सुद्धा मार्केटची लेवल ही खाली असू शकेल. तर ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी पुरवून तुम्ही लिक्विडिटी वापरा आणि इन्व्हेस्ट करा. बरोबर आहे. कारण याच्यात दुसरं मग 1-2 ॲनालिस्ट आमच्याकडे पण येऊन गेले. ते म्हणाले की काही वेळा असत खूप पडझड झालेल्या स्टॉक्स अशा ह्याच्यात तेही प्रचंड नंतर कदाचित तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतात. आणि तेव्हा जर त्या रॅलीमध्ये तुम्ही नसाल तर तुम्हाला फार वाईट वाटतं या गोष्टीचा. अर्थात मानवी भावभावना म्हणजेच मार्केट्स आहेत. म्हणजे छोटीशी विश्रांती. आपण पाहता BSE प्रस्तुत 15 रुपये. BSE प्रस्तुत 15 रुपया. UPI